ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपालिकेमध्ये करण्यात यावं, ह्या मागणीसाठी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. जे आम्हाला कायदेशीर मार्गाने लढता येईल ते आम्ही करणार आहे. ग्रामीण रुग्णालय आष्टीला 2015 पासून मंत्री साहेब होते तेव्हा आम्ही स्वतः निवेदन दिलेलं होतं, ते टायमाला नाही झालं. पुढची भूमिका आम्ही रणनीत ठरवून अनेक आंदोलन, उपोषण, अमर उपोषण, वर्षभर बसायची तयारी बी आहे आमची 4 मागण्या आहे. पहिल्यापासून प्रमुख मागणी आहे की आष्टीला तालुका दर्जा मिळावा म्हणून 2-3 वेळेस प्रयत्न केलेले आहे. त्या आमची आष्टी ना होता मंठेला एक झालेली आहे, घनसंगी एक झालेली तालुक्यात तालुके. त्याच्यानंतर नगरपंचायत बाबतीत आम्ही पाठपुरावा सतत चालू आहे, प्रत्येक वर्षाला आहे. आमची नसताना बी नंतर तीर्थपुरी आणि घनसंगी झालेली आहे. आणि अप्पर तहसील आता सध्या शासनाचं धोरण आहे 2-3 वर्ष अगोदर झालेला, त्याची बी एक मागणी आहे. आमची मागणी कशामुळे की हे गाव मोठं आहे, जसं आज जरी बुरीला होऊ शकते आष्टीला कामून होऊ शकत नाही. आणि त्याला अप्पर तहसीलचा दर्जा भेटावा म्हणून हे एक तिसरी मागणी आहे. आणि चौथी मागणी ग्रामीण रुग्णालय पाहिजे, कारण ग्रामीण रुग्णालय आष्टीला 2015 पासून मंत्री साहेब होते तेव्हा आम्ही स्वतः निवेदन दिलेलं होतं, ते टायमाला नाही झालं. आज बी त्यांना निवेदन द्यावं लागलं. आमचा असा नाही की कोणता पक्षाचा संबंध नाही, काय नाही, समजा आष्टी तर्फे झालेली आहे आंदोलन. याची शासनाने दखल घेऊन 4पैकी 4 मागण्या आमची मान्य करावा. टप्प्याटप्प्याने का होय ना पूर्ण मागणी आमची व्हायला पाहिजे. पुढची भूमिका आम्ही रणनीत ठरवून अनेक आंदोलन, उपोषण, अमर उपोषण, वर्षभर बसायची तयारी बी आहे आमची. उपोषणासाठी रस्ता रोको आंदोलन जिल्ह्याच्या ठिकाणी, मंत्रालयाच्या ठिकाणी, जे आम्हाला कायदेशीर मार्गाने लढता येईल ते आम्ही करणार आहे. आज आष्टी शहरामध्ये ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपालिकेमध्ये करण्यात यावं, ह्या मागणीसाठी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. ही मागणी पूर्ण गावकऱ्याच्या वतीने आणि दोन्ही सर्कलच्या वतीने पण इथे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुळामध्ये राज्यकर्ते असतील किंवा काही नेते मंडळी असतील, यांच्या पूर्ण दुर्लक्षामुळं आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. मी माननीय पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची मी भेट घेणार आहे. मी पूर्ण आंदोलनकर्त्याला मी त्यांची भेट घालून देऊन मी सविस्तर मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे. त्यांच्यामार्फत ही मागणी मी मुख्यमंत्र्यांपर्यंत करेन.